नवभारत शिक्षण मंडळ, प्राध्यापक डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार 2026 हा यंदाच्या वर्षी निसर्ग ऋषी प्राध्यापक सुरेश आप्पासाहेब गायकवाड यांना जाहीर झाला असल्याची माहिती या फोरमचे सचिव आणि शांतिनिकेतनचे सर्वेसर्वा गौतमभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या 94व्या जयंतीनिमित्त 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शांतिनिकेतनमध्ये हा पुरस्कार समारंभ पार पडणार आहे. या समारंभासाठी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 12 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान शांतिनिकेतनमध्ये कलाग्राम लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकोत्सवामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत भजन स्पर्धा, लोकगीत स्पर्धा, लेझिम स्पर्धा, गजनृत्य स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, लावणी स्पर्धा आदी स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये गौतमभाऊ पाटील आणि D.S. मानेसर यांनी दिली. कलाग्राममधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शांतिनिकेतनच्या वतीने करण्यात आले आहे. गायकवाड सरांनी फ्लेमिंगो पक्षी कुठल्या काळात येतात, काय येतात, किती दिवस राहतात, कुठून येतात, इराणमधून, अझरबैजान या राष्ट्रातून ते येतात, इथं किती वेळ लागतो त्यांना पोहोचायला, परत जायला किती वेळ लागतो, इथं किती दिवस. नवभारत शिक्षण मंडळ संचलित प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरमच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी 2026चा कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्षीचा 2026चा कर्मयोगी पुरस्कार आपल्या सांगली जिल्ह्यातील सुरेश आप्पासाहेब गायकवाड यांना या वर्षीचा कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सुरेश आप्पासाहेब गायकवाड यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1951 रोजी तासगाव तालुक्यात झाला आणि सुरेश गायकवाड सरांच्या बाबतीत बोलायचं झालं, निसर्गाशी अतूट नातं असणारं एक व्यक्तिमत्व, ज्यांनी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयावर संशोधन केलेलं आहे. सायलेंट व्हॅली जे केरळमध्ये आहे, या सायलेंट व्हॅली या जंगलामध्ये जाण्यासाठी भारतातील 7 निवडक व्यक्तींची निवड केली गेलेली होती. त्यामध्ये सुरेश गायकवाड सर एक आपली सांगली जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व होतं. सुरेश गायकवाड सरांनी सायलेंट व्हॅलीमध्ये 14 दिवस मुक्काम केला. सायलेंट व्हॅली हे जे जंगल आहे, ह्या जंगल इतकं भयानक घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये जाण्याचं कोणालाही धाडस शक्य आणि 14 जानेवारीला 11 वाजता हा कर्मयोगी पुरस्कार ज्येष्ठ इतिहास आणि संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा या शांतिनिकेतनच्या नयनरम्य परिसरामध्ये लोकरमुबे हॉलमध्ये 11 वाजता संपन्न होईल. सांगली जिल्ह्यातील सरांच्यावर प्रेम करणारे सर्व प्राध्यापक, निसर्गप्रेमी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून सरांचा सन्मान वाढवावा असे मी संस्थेचा उपसंचालक आणि फोरमचे कोषाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान कलाग्रामचं आयोजन केलेलं आहे. कलाग्राम म्हणजे साहेबांनी ह्या संस्थेची स्थापना एक कला पथकाच्या माध्यमातून केलेली आहे आणि ह्या संस्थेला सांस्कृतिक वारसा आहे. तोच वारसा, साहेबांचा वारसा संस्थेचे संचालक गौतम भाऊ पुढे चालवत आहेत आणि या साहेबांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान जो कलाग्राम महोत्सव आम्ही आयोजन करणार आहे. 12 जानेवारीला जो कर्मयोगी पुरस्कार ज्या व्यक्तींना आपण देतोय, ज्या मान्यवरांना देतोय, सुरेश गायकवाड सर यांचा विषय आहे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. या विषयावर आधारित रांगोळी प्रदर्शनचं उद्घाटन 12 जानेवारीला असणार आहे. 12 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत सर्वांना रांगोळी प्रदर्शन पाहायला मिळेल. 14 जानेवारीला कर्मयोगी पुरस्कार असणार आहे, जो सुरेश गायकवाड सरांना आपण या ठिकाणी देणार आहे 11 वाजता. 15 जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत पुरुष गटाच्या. 16 जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत महिला गटाच्या. 17 जानेवारीला लोकगीत स्पर्धा असणार आहे. 18 जानेवारीला लेझिम स्पर्धा आणि या वर्षी नव्यानच गजनृत्य स्पर्धा सुद्धा संपन्न होणार आहे. 18 जानेवारीला मधले मैदान शांतिनिकेतनचं आहे त्या ठिकाणी. 19 जानेवारीला ग्रुप डान्स स्पर्धा असणार आहेत. 20 जानेवारीला पुरुष आणि महिलांच्या लावणी स्पर्धा असणार आहेत. अशा पद्धतीनं 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान साहेबांच्या 94व्या जयंतीनिमित्त विविध लोककलेचा लोकोत्सव, त्याला आम्ही जे नाव दिलेलं आहे कलाग्राम, ह्या कलाग्राममध्ये सर्व स्पर्धक सहभागी होणार आहेत.